चला नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिलो. तर आता 3 जानेवारी हे कोणाची जयंती आहे? तर भारतातल्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई यांची. आज जर सांगा, सावित्रीबाई जर शिकली जर नसती तर आज मुलगी शिकली असती का? आणि मुलगी शिकली असती का या देशाची राष्ट्रपती झाली असती का? पंतप्रधान झाली असती का? कारण या देशाची जज, वकील किंवा शिक्षिका झाली असती का? आज प्रत्येक महिलांना जगण्याचा अधिकार मिळाला, बोलण्याचा अधिकार मिळाला. हे ज्योतिराव फुले यांनी जर आज सावित्रीबाईला शिकवलं नसतं व साथ दिली नसते तर आज सावित्रीबाई शिक्षिका झाली असती का? आणि इथली प्रत्येक महिला आपला हक्क व बोलली असती का? म्हणून मला सांगायचं आहे, कारण सावित्रीबाईनं अनेक मनोवाली लोक अडवून पाहत होते. सावित्रीबाई शिकावी व साधं वही घेऊन चालली तर मनवाली लोक शेण, दगड, माती मारायचं, पण त्यांनी खाल्लं, पण लेकरांना शिकवलं. आज आपल्या साधं बौद्ध वस्ती जायचं म्हणलं तर तेव्हा महाडवाडा म्हणायचे, तिथं जायला सुद्धा भीती होती. पण ज्योतिराव फुले तिथल्या प्रत्येकांना म्हणायचे शाळा शिका. आणि ते आपले मुली शाळेत जायच्या. एक मातंग समाजाची मुलगी ते हे आपली एक मुक्ता म्हणून साळवे, तिनं पहिला निबंध लिहिला, आज अस्पृश्यांची काय वेदना आहे, अरे जगून असून काय अर्थ आहे, कुत्र्या मांजरापेक्षाही हाल आहेत. परंतु सावित्रीबाईनं पहिली शाळा काढली पुणे भेडेवाडा येथे, पहिली 1 जानेवारी. कारण तोही दिवस आठवला पाहिजे. आज त्यांचं कार्याची सुद्धा जाण ठेवली पाहिजे. प्रत्येक मुलीला मला सांगणं आहे, आज मुलींनो पुस महिना आला की आपण रविवार गुरुवार हा धरतो व थोडं लक्ष्मी किंवा काही देवाचं पुस्तक वाचतो. पण रमाई असो, जिजाऊ असो, सावित्रीबाई असो, त्यांचे पुस्तकं वाचा. आज त्यांच्यामुळं आपण जगतो. त्यांचे निदान 2 तरी गोष्टी मांडा हा अधिकार दिला आहे. हा अधिकारच जर नसता दिला तर आज महिलांना मोठं, आज जे आपण खातो पितो राहतो, हे नटणं खाणं पिणं, अहो एखादी महिला विधवा झाली तर तिला नवरा मेला तर तिला जळत्या अग्नीत टाकायचे. कशाला म्हणायचे पांढरी कपाळाची, कशाला मर म्हणायचे. अहो पोटात जर लेकरू असेल तर कुणाच्या पोटचं जन्माला आलं असं म्हणायचे. हे असं छळ होता. पण ज्योतिराव फुले यांनी विधवा झाल्या यांच्यासाठी शाळा काढल्या आणि त्यांच्यात अनाथ आश्रम काढलं. लेकराला जन्म दिला तर तुम्ही सांभाळा, नाही तर आम्ही सांभाळू. एवढ्या मनाचे ज्योतिराव फुले होते. पण तेवढ्याला सपोर्ट केला सावित्रीबाईनं. पण हे मनवाली लोक सावित्रीबाई यांचे सासरे गोविंद यांना सांगितलं, अरे गोविंदा, काय तुमचा आपला धर्म बुडत आहे. एखादी स्त्री घराच्या बाहेर पडते, पुस्तक घेऊन जाते आणि काय शिकवते, चालते काय. म्हणजे आताच्या काळात एखादी बाई जर नाचत असेल तर नाची कसं समजतात, तसं साधं पुस्तक घेऊन चालत असं समजायचे पहिले. अरे महिला शिकते म्हणजे सत्यानाश होतो घराचा, सत्यानाश. कारण वंश बुडतो, धर्म बुडतो, हे असं गोविंदाला सांगितलं भडकून. परंतु गोविंदानं सावित्रीबाईनं काय झालं, एक मनवाली एक माणूस होता, तो शेण मारायचा किंवा काही, पण सावित्रीबाईला म्हणायचा शाळा बंद करा, हे चालणार नाही. तर सावित्रीबाईनं असं त्याला हिम्मत धरून मारलं, चापट मारली. पण ते त्याच्या मनाला खटकलं आणि त्यांनी गोविंदाला जी हकीकत मी आधी सांगितली ना तशी त्यांनी सांगितली. गोविंदानं ज्योतिराव फुले यांना सांगितलं, आपलं सावित्रीबाईला सांगितलं, माई सावित्रीबाई, हे काय शाळा आपल्या धर्मात नाही, आपण खालच्याच याचे आहात, तर शिकू नका. कारण मुलींचं हे अधिकार नाही जायचा, कारण शिकवू नका. सावित्रीबाई म्हणते, बरोबर आहे मामाजी, खरं आहे, पण आपल्या पत्नीच्या विरोधात जर गेलं
तर मग असं कोणत्या ग्रंथात आहे का आपल्या पतीच्या विरोधात गेलं तर? मग मी पती जर सांगेल तसं करते, त्यांना बोला, त्यांची सहमती घ्या. मग ज्योतिबा फुले यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं, अरे हे शाळा हे बंद करा, काय आहे? तर ज्योतिबा फुले म्हणतात, अरे कारण ह्या समाजात जगण्याचा अधिकार नाही, आज कुत्र्या मांजरापेक्षा अधिकार आहे. आज इंग्रज लोक आज आपल्याला शाळा दिल्या, आज आपण शिकलो. खरं माणुसकीचं महत्त्व काय हेच आपल्या प्रत्येक समाजातल्या लेकरांना सांगायचं काम आम्ही करत आहात. आणि हे म्हणजे काय वाईट झालं का? तुम्हाला वाईट वाटत असेल तर आम्ही ते सोडणार नाही, तर तुम्ही चालते व्हा बाहेर. तर ज्योतिराव फुल्यांनी न कोणता विचार ऐकता सावित्रामाई आणि त्यांनी गेले, परंतु शाळा नाही सोडली. वडिलाचा विरोध झाला, अनेकांचा विरोध झाला, पण आपली धाडस ठेवली ज्योतिराव फुले त्या सावित्रामाईनं. म्हणून त्या सावित्रामाईला खरोखरच वंदन करूया. आणि माय मावल्यानो, हा पूर्ण बांधवांनो व्हिडिओ बघा, आपल्या लेकरांपर्यंत पोहोचवा. मी साधे सोपे सिंपल मी हा व्हिडिओ टाकत आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर हे मी तुमच्या आपल्या कुटुंबातला झाला, आपला सदस्य झाला. कारण मी काय जास्त शिकलेला नाही, जे मला साधे सोपे मी भाषा मांडत आहे ते मी बोलत आहे. तर चला, सावित्रामाईच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. तर जय ज्योती, जय क्रांती, जय सावित्रामाई, जय शिवराया आणि जय भीम, जय संविधान.